श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्ता. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. हे मी माझा पारायणचा दुसरा दिवस होता, तर बाहेरचं सगळं साफसफाई वगैरे केली होती. कचरा वगैरे काढून लादी पुसून उंबऱ्याला हळद वगैरे लावली होती. बाहेर ते बाऊलमध्ये पाणी वगैरे फुल टाकून ठेवलं होतं. 2:45 वाजले होतं. हे बाहेरचं वातावरण होतं बघा, संध्याकाळचं रात्रीचं. हे आता फुलं वगैरे काढते येतं इथे. नवीन दुसरी फुलं ठेवते. पहिला दिवसा माझा हा सफरचंदाचा प्रसाद होता. आता मी केळी आणले दुसऱ्या दिवशी, तर केळीचा ठेवणार आहे. आणि एक धान्य म्हणजे हे खाऊनच उपवास करायचा आहे. तर मी ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी खाते, दुसरं काही नाही. 7 दिवस हेच करणार आणि हाच नैवेद्य दाखवणार. आणि ज्या दिवशी 7व्या दिवशी सांगता असे त्या दिवशी पुरणपोळी वगैरे करतात. हे बघा, हे मी केळी ठेवलेत. ही छोटीशी उरलीमध्ये एक छोटंसं फूल ठेवलं आहे. ही माझी पूजा दुसऱ्या दिवशीची. खडी साखर मी ठेवली होती, तर खडी साखर मुंग्या लागायला लागल्या लगेच, म्हणून पाण्यात ठेवलं तर पाण्यात पण तसंच होतं आहे. म्हणून परत मी लगेच हे करून घेते, तिथे बाजूला हटवून घेते मी. तर पूर्ण बाजूला मुंग्या होऊन जातात काळ्यावाल्या. तर ही माझी पूजा होते आणि एवढं सुंदर वाटते ना, खूपच सुंदर वाटतं. म्हणजे नाही तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह काही येत ना, काहीच म्हणजे कसलेच विचार येत नाहीत. एवढं सुंदर वाटतं आहे. ही भाजी भाकरी बघा, ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी, ह्याच्यावरती मी उपवास हे 7 दिवस करते. कसं वाटलं नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.